आपल्या अवतीभोवती जे आहेत त्यांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, गरजा आहेत, त्याच्यात आपण कसं सहभाग द्यावा असं वाटायला लागण्याचे जे दिवस होते त्या काळात मला खूप चांगले लोक भेटले. माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचं सगळं समर्पित जीवन होतं. माझे आई वडील हे दोघेही शिक्षक, त्यांचं अतिशय समर्पित जीवन. त्याचबरोबर मला स्काउटिंगमध्ये ज्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार घडवले, तर स्काउटिंगमध्ये सतत बी प्रिपेअर्ड, आणि मग लोकांच्या घरी भांडी घासायची, तांदूळ निवडून द्यायचे, दळण आणून द्यायचं, जत्रेमध्ये चपलांचे स्टॉल सांभाळायचे, नंतर लोकांची सायकलची पंक्चर काढून द्यायची, बूट पॉलिश करायची, ही सगळी कामं करायला मला काही सरांनी शिकवलं. आणि साहस ही गोष्ट जी आपल्या शिक्षणक्रमात शिकवली जात नाही, ती मला एका सरांनी आमच्या स्काउटिंगमध्ये शिकवली. आणि मला असं वाटतं की हे काही जे लोक भेटले ना, त्याच्यानी माझं करिअर कदाचित मी करिअरकडे वळलो असेल. बऱ्याच अंशी आपण बघतो की जास्त घेऊन कमी कसं देता येईल ह्याची बरीचशी करिअर समाजामध्ये आहेत. आणि त्याला मी करिअर म्हणत नाही, त्याला मी धंदा म्हणतो. मी करिअर अशा गोष्टीला म्हणेन की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्त द्यायला सुरुवात करता, घेण्याच्या पेक्षा जास्त द्यायला सुरुवात जिथे करता तिथे खरं म्हणजे कुठेतरी करिअर सुरू होतं. नोकरी संपते, धंदा संपतो, व्यापार संपतो, आणि कुठेतरी देण्याची प्रक्रिया सुरू होते. जास्त देण्याची, घेत असाल काहीतरी, जास्त देण्याची प्रक्रिया सुरू होते. तिथे मला वाटतं कुठेतरी करिअर सुरू होतं असं मला वाटतं. कारण करिअर या शब्दाला जॉबपेक्षा वेगळा अर्थ आहे, वोकेशन, प्रोफेशन याच्यापेक्षा वेगळे अर्थ आहेत. आणि जिथे तुम्ही फक्त देण्याच्याच प्रांतामध्ये प्रवेश करता त्याला मी सेवा म्हणतो. त्याला मी करिअर म्हणणार नाही, ते सेवेमध्ये, म्हणजे करिअरची परिपूर्ती ही खरं म्हणजे सेवेमध्ये होते. आता अतिशय छान मुद्दा आहे की जॉब, नोकरी, व्यवसाय, धंदा, प्रोफेशन, व्होकेशन, मग करिअर आणि मग सर्व्हिस, अशी एक वेगळी उतरंड किंवा वेगळी चढण तू मांडलीस. तुझ्या स्वतःच्या करिअरमध्ये तू जेव्हा IT क्षेत्रामध्ये आलास, आणि मगाशी एक रवींद्रने उल्लेख केला की CDAC मध्ये जो परम नावाचा महासंगणक भारतातला पहिला तयार झाला, त्याच्या त्या टीममध्ये तू खूप महत्त्वाची कामगिरी बजावलीस. तो सगळा अनुभव कसा होता? ते पण साहसच होतं नाही का थोडंसं? फारच. म्हणजे त्यावेळेला तर आपल्याला हवामानाचे अंदाज जे आहेत आपल्या देशाला शेतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत, सगळ्यांना माहिती आहे ते. आणि हवामानाचे अंदाज जर आपल्याला बरोबर अचूक वर्तवायचे असतील तर आपल्याला सुपर कम्प्युटिंग पॉवर लागते. आणि जर सुपर कम्प्युटिंग पॉवर नसेल तर दॅट वेदर विल कम बिफोर द फोरकास्ट, मग त्याचा काही उपयोग नाही. तर मग त्याच्यासाठी आपल्या देशाकडे क्षमता नव्हती, आणि आपण अमेरिकेकडून इम्पोर्ट करणार होतो. परंतु राजीव गांधी आणि रेगन यांच्यामधली चर्चा त्यावेळी फिसकटली, आणि राजीव गांधींना असं वाटलं की एवढं कशासाठी आपण मानहानी सहन करायची, आपणच सुपर कम्प्युटर का बनवू नये. आणि त्याच्यातून CDAC प्रकल्पाची निर्मिती झाली. पण त्याची जी उद्दिष्ट होती ती खूप सुंदर डिफाईन केली होती, कारण तो बदलणारा एक काळ होता. त्यामुळे तो सुपर कम्प्युटर परदेशातल्या सर्वात बेस्ट सुपर कम्प्युटरच्या पॉवर इतकाच पॉवरफुल असायला पाहिजे. तो 36 महिन्यातच बांधला गेला पाहिजे. तो 36 कोटी रुपयाच्या आतच बांधला गेला पाहिजे. आणि ज्यावेळेला तयार होईल त्यावेळेच्या इतर सुपर कम्प्युटरशी तो प्राईस आणि परफॉर्मन्स दोन्हीच्या बाबतीत स्पर्धात्मक अशा गुणवत्तेचाच असला पाहिजे. इतके सगळे निकष होते. आणि डॉक्टर भटकर आणि माझी ओळख झाली. मी त्या क्षेत्रामध्ये काम करत होतो आणि माझा एक प्रकल्प मी सबमिट केला होता. त्यांनी मला खूप प्रेमाने बोलून घेतलं. आणि खरं म्हणजे आम्ही 50 जणांची एक टीम जमा केली होती. त्याच्यापैकी कोणीही कधीही सुपर कम्प्युटर नावाची गोष्ट डोळ्यांनी पाहिली नव्हती किंवा वापरली नव्हती, परंतु आम्हाला तो बनवायचा होता. आणि तो सुद्धा परदेशातलं तंत्रज्ञान उपलब्ध नसताना बनवायचा होता. पूर्णपणे आपला स्वतःचा शोध लावायचा होता. आणि तशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तो सुपर कम्प्युटर कसा असावा, त्याची डिझाईन फिलॉसॉफी काय, मग आपल्याला जर कंपोनंट्स दुसऱ्या देशांनी नाकारले तर सेकंड सोर्सिंग कुठल्या देशातून करता येईल, अशा स्ट्रॅटेजिक निर्णयसुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचे होते. नुसतंच टेक्नॉलॉजिकल असं नव्हतं. आणि तो केल्यानंतर आपल्या देशाला जी स्ट्रॅटेजिक ॲप्लिकेशन्स आहेत ती त्याच्यावर करून दाखवणं आवश्यक होतं. नुसतं असा डब्बा बांधलाय छानपैकी सुंदर चालतोय असं नाही.
तर प्रत्यक्ष क्लायमेट मॉडेलिंगचे प्रश्न सुटले पाहिजे, ऑइल रिझर्वायर सिम्युलेशनचे प्रश्न सुटले पाहिजे, सायस्मिक डेटा प्रोसेसिंगचे प्रश्न सुटले पाहिजे, लॉन्च व्हेकल डायनॅमिक्स जे आपल्या स्पेस सेक्टरला लागतं त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे त्याच्यामध्ये विचार होते. इतकं काम असायचं आणि इतकं एक्साइटमेंट होती आणि आपण काहीतरी देशासाठी करतोय असं एक भिनलेलं होतं काहीतरी, एक मंतरलेले दिवस असतात तसं होतं. आणि एक आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि बेस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी इन अ अफोर्डेबल मॅनर हॅज टू बी ब्रॉड असं पण चॅलेंज होतं. आणि एक संघभावना निर्माण करायची होती. भारताच्या सगळ्या राज्यातून 50 मुलं जमलेली होती, IITतून पास झालेली होती, त्यांना दुसरे जॉब खुणावत होते, मग त्यांनासुद्धा धरून ठेवायचं हे पण काम माझ्याकडेच होतं. मला सांग, जेव्हा हा सुपर कॉम्प्युटर तयार झाला असा म्हणजे फंक्शन आला, तू म्हणालास तसा, तो क्षण कसा होता तुम्हा सगळ्यांसाठी? तो एक्साइटिंग हे होता आणि फार मजेशीर होता. तो असा होता की तो तयार झाला आणि आम्हाला डॉक्टर भाटकरांनी सांगितलं की आपण जे बघतोय ना हा तयार झालेला ह्याचा काही उपयोग नाही. आपल्याला झुरिचला जी सुपर कम्प्युटिंग कॉन्फरन्स आहे त्याच्यामध्ये जगातल्या लोकांना हा दाखवायचा आहे. तिथे जर हा चालला तरच मी असं म्हणेन की हा आपण सक्सेसफुल झालो. आपण आपल्यात त्याला एकमेकांना सर्टिफिकेट देण्याला माझ्या दृष्टीने काही महत्त्व नाही. बरं. आणि आम्हाला इतका धक्का बसला. आता तो असा खोलीवर पसरलेला सगळा, म्हणजे त्याचं कॅबिनेट्स किंवा त्याचं इंडस्ट्रियल डिझाईन हे काहीच केलेलं नव्हतं. बरं. म्हणजे ते असं म्हणजे चालू आहे सुपर कम्प्युटर पण तो इकडून तिकडे नेता येणार नाही. मग आम्ही IIT पवईतल्या इंडस्ट्रियल डिझाईनमधल्या तज्ज्ञांकडे शिकवणी लावली. बरं. मग ती कला अवगत केली, मग त्याची सुंदर कॅबिनेट्स बनवली, मग त्याचं पॅकेजिंग केलं, मग तसं करून झुरिचला नेला. बरं. तिथं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे म्हणजे तो ज्या टेबलावर मांडायचं त्याचं पण अतिशय आकर्षक असं डिझाईन केलं होतं, जे इंटरनॅशनली लोकांना ते टेबल पण आकर्षक वाटलं पाहिजे, म्हणजे त्यातलं सौंदर्य हे सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. आणि तो झुरिचला गेल्यानंतर चालला आणि मग त्यावेळेला वॉशिंग्टन पोस्टनी बातमी दिली की इंडिया हॅज ऑल्सो जॉईन्ड द सिलेक्ट लीग ऑफ सुपर कम्प्युटिंग नेशन्स. मला सांग की परम हे नाव कसं सुचलं, कोणाला सुचलं? हां, खरं म्हणजे खूप छान प्रश्न आहे. पॅरलल मशीन अशी त्याची आर्किटेक्चरची मूलभूत संकल्पना होती. बरं. आणि म्हणून ते पॅरलल मशीन म्हणून पॅरॅम असं सुरू झालं. आणि मग आमच्याकडे संस्कृत भाषेचे एक प्रोफेसर होते, तर त्या प्रोफेसरांना असं लक्षात आलं की अरे याच्यासाठी संस्कृतमध्ये ते खूप छान शब्द आहे, त्याचं स्पेलिंग सेमच आहे आणि त्याचा उच्चार फक्त परम केला पाहिजे, म्हणून त्याचं नाव परम सुपर कम्प्युटर असं. अरे वा. हे IT तंत्रज्ञान हे काही लोकांचीच मिरासदारी बनू नये, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावं अशा तऱ्हेच्या वेळानं, कदाचित ते इतरांसाठी करायची ती लहानपणापासूनची इच्छा असेल मदत करायची, पण त्या वेळाने तुला पछाडलं असं म्हणू आपण, नाही का? तो सगळा प्रवास आणि मग MKCLची स्थापना, हे सगळं कसं झालं ते सांग. आणीबाणी पुकारली गेली होती देशामध्ये 1975 साली आणि सर्व लोकशाही हक्क हिरावून घेतले गेले होते. वर्तमानपत्र तर हातात धरवेना असं होतं, सगळ्या जवळच्या लोकांना अटक झाली होती. आणि अशावेळी आमचं कॉलेज जीवन चालू होतं आणि त्यावेळी जयप्रकाश नारायणांचं आंदोलन झालं आणि रचनात्मक संघर्षाची एक नवी ज्योत त्यांनी पेटवली आणि आम्ही सगळे तरुण लोक त्याच्याने भारावून गेलो होतो. असा तो काळ होता एक. आणि त्यावेळेला अतिशय गुप्त अशा सभा होत असत. SM जोशी नाशिकला येत असत. नाशिकला आम्हाला अगदी चिखलाच्या अशा छोट्याशा ह्याच्यावर बसून ते आम्हाला सांगत असत की काय चालू आहे सध्या, परिस्थिती किती भीषण आहे वगैरे असं सगळं, आणि लोकशाहीचा संकोच कसा होतोय ते कुठेतरी सुरू झालं. आणि मग पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला आल्यानंतर मी लोकविज्ञानचा कार्यकर्ता बनलो आणि लोकांसाठी विज्ञान, लोकांच्या बरोबर विज्ञान आणि विज्ञानाचा लोकांच्या लोकाभिमुख पद्धतीने जर वापर झाला नाही तर किती विध्वंस होऊ शकतो ह्याची कल्पना. मग छोट्या छोट्या गोष्टी शिकलो आणि त्यावेळेला द्राक्ष बागायतदारांनी मोठी क्रांती महाराष्ट्रामध्ये विज्ञानाचा वापर करून केली होती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर माझी तरुणपणातली काही वर्ष खूप चांगली सकस झालेली होती आणि मग CDACमध्ये आधुनिक तंत्रज्ञान मी बघत होतो. अशा वेळेला डॉक्टर KR नारायण एक दिवशी आमच्या CDACमध्ये आले, ते आमचे अध्यक्ष होते. तर ते असं म्हणाले की आता ना मला खात्री आहे की तुम्ही लोक भारताला पुढचे जास्तीत जास्त उच्च कोटीचे महासंगणक करू शकाल याची मला खात्री आहे. पण असे महासंगणक सतत बांधू शकतील
अशी माणसं तुम्ही बनवू शकता का? म्हणून मग मी ते ॲडव्हान्स कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल सुरू केलं आणि तशी माणसं पण बांधायला सुरुवात केली. पण मला 96 साली असं प्रकर्षाने वाटू लागलं की IT का एक नया जमाना आ रहा है आणि ही सगळी मुलं आहेत हे आपण फक्त क्लासेससाठी काम केलं आणि मासेससाठी आपण काहीच केलं नाही. आणि ITचं खरं जे हे आहे जे त्याचा उपयोग आहे, त्याची ती ताकद आहे, ती खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलू शकते. हा शोध मला त्यावेळेला खूप तीव्रतेने लागला. त्यावेळेला एक इंटरेस्टिंग घटना अशी घडली की एका खेड्यामध्ये आमचा प्रोजेक्ट होता, तर तिथे वस्तीवर दरोडा पडला. का पडला? तर तिकडची कुत्री उठली नाहीत म्हणून त्या दरोडेखोरांवर कोणी चाल करून गेलं नाही. ह्याच्यावर काही नॉलेज बेस्ड सोल्युशन आहे का? हां, म्हणजे सर्वसामान्य लोकांचा, सर्वात पीडित लोकांचा गंभीर प्रश्न, सर्व्हायवलचा प्रश्न हा नॉलेज सोसायटीत कसा सुटू शकेल? तर मग पेट्सच्या साईट बघायला लागलो ई-कॉमर्स साईटवर. तर त्याच्यामध्ये एक अशी छोटीशी फुंकणी सापडली. ती फुंकणी म्हणजे त्या प्रत्येक कुत्र्याला त्याची स्वतःची एक कॅरेक्टरिस्टिक अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सी असते, सिग्नेचर फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी त्याच्यावर कानावर पडली की ते कुत्रं मान झटकून कान बिन फडफडून जागं होतं. म्हणजे कुत्र्यांसंबंधीचं अत्यंत अत्याधुनिक असं ज्ञान. आणि ही फुंकणी जी आहे त्याला अशी एक छोटासा नट असतो, तो गोल गोल फिरवला की ती फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. ते कुत्रं जागे झालं की तिथेच थांबायचं आणि ती कोणाड्यात ठेवून द्यायची. दरोडेखोर आले की ती फक्त वाजवायची. ती काय कोणाला कानाला ऐकू येत नाही, कुत्रं जागं होतं. किती लांब असलं तरी कुत्रं जागं होतं. म्हणजे नॉलेजची पॉवर केवढी आहे. आणि सर्वसामान्य माणसाला जर हे माहीत असेल तर तो कशाला कुत्रं उठलं नाही म्हणून दरोडा सहन करेल? असे किती म्हणजे अशी 100-200 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेन, वेळेची मर्यादा आहे. परंतु हे कुठेतरी जाणवायला लागलं की अरे ही सगळं नवीन जे ज्ञान आहे, कर्मशील ज्ञान आहे, ॲक्शनेबल नॉलेज आहे, हे प्रत्येकाने स्वतः इझिली ॲक्सेस केलं पाहिजे. आजन्म विद्यार्थी आपण झालो पाहिजे. आपल्याकडचा प्रत्येक मनुष्य, प्रत्येक इथे बसलेला मुलगा हा आजन्म विद्यार्थी झाला पाहिजे. मग आजन्म विद्यार्थी व्हायचं तर काय करायला पाहिजे? सर्वात स्वस्त, सर्वात परिणामकारक, सर्वांना सर्वदूर उपलब्ध असलेलं आजन्म विद्यार्थी होण्याचं साधन काय? तर ते म्हणजे कम्प्युटर आणि इंटरनेट. मग त्याची साक्षरता ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. बरोबर. म्हणून त्यावेळी मी सीडॅकमध्ये असा एक प्रस्ताव मांडला की आपण जरी ॲडव्हान्स कम्प्युटिंग साठी सेंटर असू तरी 21वं शतक जे येते ते खरं कम्प्युटरचं शतक असणार आहे. 20वं शतक हे कम्प्युटरचं शतक आहे असं लोक म्हणतात, पण आम्हाला असं वाटायला लागलं की 21वं शतक हे खरं कम्प्युटरचं शतक आहे, कारण 20वं शतक हे कम्प्युटर फॉर क्लासेसचं शतक होतं आणि 21वं शतक हे कम्प्युटर फॉर मासेसचं शतक असणार. म्हणून आपण कुठेतरी आता ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. म्हणून मी तो प्रवास सुरू केला आणि मी 40 मुलांना संगणक साक्षरता स्वतः शिकवू लागलो. त्यावेळेला आम्ही मराठीमध्ये संगणक साक्षरतेसाठी काही ग्रंथ लिहिले. त्याचं मराठी साहित्य संमेलनामध्ये खूप कौतुक झालं की असंही साहित्य मराठीमध्ये निर्माण होते तंत्रविज्ञानाविषयी. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार खूप चांगला झाला. MKCLची स्थापनाही त्याच्यातूनच झाली. मला असं सारखं वाटत होतं की द वर्ल्ड इज गोईंग इन टू सॉफ्टवेअर सिव्हिलायझेशन. सॉफ्टवेअरची एक सभ्यता जगामध्ये येत आहे आणि ही 2-3 वर्ष अशी जातील आणि पुन्हा एकदा ITचं महत्त्व जे आहे आपल्या जीवनातलं आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासामधलं त्याचं जे महत्त्व आहे हे अधोरेखित होईलच असा एक कॉन्फिडन्स होता. मग कशी चालू झाली ही कंपनी? चालू झाली तेव्हा त्या सीडॅक सारखीच चालू झाली का 10x10? अगदी तशीच, म्हणजे त्याहीपेक्षा वाईट चालू झाली. म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट. सीडॅकमध्ये तर राजीव गांधींचं पाठबळ होतं आणि खूप आश्वासक असं वातावरण होतं. इथे तसं काही नव्हतं. ह्या सगळ्या वाटचालीमध्ये सातत्य ही जी आपली आजची संकल्पना आहे, तर ह्या सातत्य ह्याकडे तू कसा पाहतोस? मी असं म्हणेन की ही सातत्याची जी कल्पना आहे ती नीट समजून घेतली पाहिजे. आपल्याकडे मॉडेल आहे ते भोवऱ्याचं मॉडेल. भोवरा जितका जोरात फिरेल तितका तो स्टेबल असतो. जितका जोरात फिरेल तितका स्टेबल. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आता जे संबंध आपल्याला किती आपण ठरवलं की बदलायचं नाही, तरी बाजूचं जग रोज बदलणार आहे. त्याच्यामुळे आता आपल्या पुढे मॉडेल जे आहे ते भोवऱ्याचे. म्हणजे आपल्याकडे स्टॅटिक इक्विलिब्रियमचं मॉडेल नाही आहे, आपल्याकडे डायनॅमिक इक्विलिब्रियमचं मॉडेल.
म्हणजे रोज जोरात फिरत राहिलं पाहिजे. त्या फिरण्यातलं, त्या गतीतलं सातत्य हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ती गती कशाची? तर दुसऱ्यांना आनंद देण्याची गती. कारण तिथून खरं करिअरला फार मोठा अर्थ प्राप्त व्हायला सुरुवात होते, आपल्यालाही आनंद होतो. तर ती गती कशी टिकवायची हे खरं म्हणजे गतिमान संतुलन. गतिमान संतुलन हे आता मॉडेल आहे. सूर्य हा खरा कर्मयोगी आहे. त्याचं सातत्य हेच आपल्या सगळ्यांच्या जीविताचं मुख्य कारण आहे. तो जर सतत नसेल, आज आला आणि उद्या आलाच नाही, आज आपण कशावर विश्वास ठेवतो? का बरं असं म्हणतो की उद्या दिवस उजाडणार आहे? ह्याचं कारण गेली मिलियन्स ऑफ इयर्स दिवस उजाडत आहे, म्हणजे सूर्य आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की मी सातत्य ठेवायचं, कशाचं ठेवायचं ते पण ठरलं, पण मग त्याला काही आधार आहे की नाही? कशाकडे बघू मी? काय असं मी ज्यावेळी संभ्रमात पडीन त्यावेळी सातत्याविषयी ज्यावेळी मला संभ्रम निर्माण होईल की आता ही गोष्ट मी करतोय, याच्यातून मी माझं करिअर घडवतोय आणि हे सातत्य तर राखतोय, पण संभ्रमात टाकणारी परिस्थिती माझ्या आजूबाजूला निर्माण झाली आहे. माझा रस्ता बरोबर आहे की नाही हे मला शोधायचं आहे. मग त्यावेळी मी एका ध्रुवताऱ्याकडे बघीन. मग तो ध्रुवतारा म्हणजे काय? तर मी असं म्हणेन की आपल्या जीवनातली जी मूल्य आहेत, जी चिरंतन आहेत, त्यांचा परिपोष आपल्या कृतीमधून घडतो का हे त्यावेळी विचारायचं. त्यांचा परिपोष घडत असेल तर माझी सातत्याची दिशा बरोबर आहे. म्हणजे मूल्य हा ध्रुवतारा आहे. हा ध्रुवतारा आहे आणि त्याच्याकडे जाणारं आपलं गलबत म्हणजे आपली करिअर आहे. आणि हे उदाहरण आम्हाला खूपच आवडलं की तो ध्येयांचा ध्रुवतारा आणि त्याच्याकडे जाणारं गलबत म्हणजे आपली करिअर, हे आम्ही निश्चितपणे आमच्या जवळ ठेवू.